नारळ पाणी पिणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. कोणत्याही आजारी व्यक्तीला आपण नारळ पाणी पिण्यास देत असतो. आपल्याकडे अशी देखील पद्धत आहे की कोणत्याही रुग्णाला आपण भेटायला जात असताना त्याच्यासाठी आपण नारळ पाणी घेऊन जात असतो. आपलं असं मानणं आहे की नारळ पाण्याने रुग्णाला एक वेगळी ताकद येते आणि त्याचा आजार लवकरात लवकर बरा होत असतो. पण हेच नारळ पाणी काही विशिष्ट आजार झालेल्या रुग्णांचा जीव देखील घेऊ शकतं. होय, तुमच्या मते सगळ्यात गुणकारी असलेलं हे नारळ पाणी एखाद्याचा बळी घेऊ शकतं इतकं हानिकारक आहे. तर व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की नारळ पाणी कोणत्या प्रकारच्या रुग्णांसाठी नाही आहे, कोणत्या प्रकारच्या रुग्णांना नारळ पाण्यामुळे अगदी मृत्यू होईल इतका त्रास होऊ शकतो, कोणत्या आजारामध्ये नारळ पाणी जर आपण दिलं तर तो व्यक्ती अगदी क्रिटिकल होऊ शकतो, ICU मध्ये देखील जाऊ शकतो. आणि हे आम्ही नाही तर देशातील एक प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांचं मत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नारळ पाण्याविषयी तुमचे विचार 100% बदलणार आहेत. तर त्यामुळे अतिशय नवीन आणि सायंटिफिक माहिती असणारा हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. नारळ पाणी पिण्याचे फायदे भरपूर आहेत. नारळ पाणी जर योग्य प्रमाणात पिलं तर त्याचे 100हून अधिक फायदे होऊ शकतात असं आयुर्वेद तसेच आधुनिक मेडिकल शास्त्रात देखील म्हटलेलं आहे. पण हेच सर्वाधिक चांगलं नारळ पाणी काही विशिष्ट प्रकारांच्या आजारमध्ये ठरू शकतं मृत्यूचं कारण. तर मग कोणता आजार असल्यावर एखाद्या व्यक्तीला नारळ पाण्याने अगदी मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं, तर ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते की नारळ पाण्यामध्ये एकतर पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. मग हे जे काय पोटॅशियम आहे तर ते आपल्या शरीरात पचवायला फार त्याला ताण येत असतो आणि मग ते कालांतराने किडनीत जमा होतं, रक्तामध्ये पोटॅशियमची पातळी देखील मोठ्या प्रमाणावर वाढून जाते. आणि यामुळेच ज्या रुग्णांना किडनी संबंधी आजार आहेत, ज्या लोकांना किडनी संबंधी आजारांमुळे त्यांच्या रक्तात पोटॅशियमची पातळी वाढलेली आहे, अशा लोकांसाठी हे नारळ पाणी म्हणजे एक प्रकारचं विषच ठरत असतं. ज्या लोकांच्या शरीरामध्ये पोटॅशियमची पातळी 5.5 mg/लिटरच्या वरती पुढे जर गेलेली असेल तर कदाचित या अतिरिक्त पोटॅशियममुळे त्यांचं त्या ठिकाणी हृदय बंद पडू शकतं, हार्ट अटॅक त्या ठिकाणी येऊ शकतो, त्यांचे स्नायू जे आहेत तर ते देखील अगदी कमजोर व्हायला सुरुवात होऊ शकते आणि कदाचित त्या व्यक्तीचा मृत्यू देखील ओढावू शकतो. मग म्हणूनच ज्या लोकांच्या शरीरामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे किंवा ज्यांना किडनी संबंधी आजार आहेत तर अशा लोकांनी नारळ पाणी पिणं 100% टाळलं पाहिजे. आता दुसरा असा आजार की त्या आजारात नारळ पाणी ठरू शकतं विष, तो म्हणजे हाय BP. आता ज्या लोकांना जास्त ब्लड प्रेशर किंवा रक्तदाबाचा त्रास असेल तर त्या लोकांना नारळ पाणी पिल्याने त्यांचा BP कमी होतो, कारण की पोटॅशियम असं काहीतरी काम करतं की ज्याच्यामुळे BP कमी होत असतो. पण इथं गंमत अशी होते की ज्या लोकांना मुळातच हाय BPचा त्रास आहे असे लोक बऱ्याच वेळा अशा प्रकारची गोळ्या औषधं घेत असतात की ते शरीरातील पोटॅशियमची पातळी वाढवत असतात. मग गोळ्यांनी त्यांच्या शरीरातलं पोटॅशियम एकतर आधीच वाढलेलं असतं, त्याबरोबरच ते नारळ पाण्यातून देखील पोटॅशियमची अधिक पातळी त्या ठिकाणी होऊन जात असते आणि यामुळे त्यांच्या शरीरामध्ये पोटॅशियमचा जबरदस्त पूर त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि हेच जर प्रमाण अगदी एका रेषेच्या पुढे जर केलं तर तो रुग्ण क्रिटिकल स्थितीमध्ये जातो आणि परिणामी त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. आता यानंतर तिसरा प्रकारचा आजार किंवा तिसऱ्या प्रकारची लोक की ज्यांनी नारळ पाणी पिणं हे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं, ते म्हणजे की बऱ्याचशा लोकांना फळांपासून ॲलर्जी असते. विशिष्ट प्रकारच्या फळं खाल्ल्यानंतर या लोकांना त्या ठिकाणी विविध प्रकारचे चट्टे येतात, तोंड वगैरे सुजतं किंवा विविध प्रकारचे ॲलर्जीचे लक्षणं त्या ठिकाणी दिसून येत असतात. तर अशा लोकांना देखील नारळाची ॲलर्जी असू शकते. मग ज्या लोकांना नारळाची ॲलर्जी आहे तर त्या लोकांनी देखील नारळ पाणी पिणं हे टाळलं पाहिजे, कारण की ॲलर्जी असताना देखील त्यांनी नारळ पाण्याचं सेवन जर केलं तर त्यांच्या त्वचेवर चट्टे येणं, पुरळ येणं, त्याचबरोबर तोंड सुजणं, तोंड कोरडं पडणं, श्वसनासंबंधी आजार देखील त्यांना होऊ शकतात. तर त्यामुळे ज्या लोकांना नारळाची ॲलर्जी आहे तर त्या लोकांनी देखील नारळ पाणी पिणं सगळ्यात हानिकारक ठरत असतं. आता चौथ्या प्रकारचा असा आजार आहे की तो हर दुसऱ्या तिसऱ्या माणसाला आहे, तो म्हणजे डायबिटीज. आता डायबिटीजमध्ये देखील नारळ पाणी पिणं कदाचित हानिकारक ठरू शकतं. का? कारण की नारळ पाण्याचा GI म्हणजेच ग्लासिमिक्स इंडेक्स हा भरपूर जास्त असतो. मग यामुळे होतं काय की हे शरीरात हे पाणी गेल्यानंतर आपल्या रक्तामध्ये साखरेची पातळी अचानकपणे वाढून जाते आणि मग हीच रक्ताची पातळी कंट्रोल करण्यासाठी
भरपूर प्रयत्न करावे लागतात. शरीरावर त्यामुळे ताण येतो. एकतर आधीच डायबिटीजमुळे इन्शुलिनची पातळी कमी झालेली असते आणि त्यातच नारळ पाण्यामुळे एक प्रचंड त्या ठिकाणी शुगरचा फ्लो त्या शरीरामध्ये येतो आणि एकंदरीतच परिस्थिती क्रिटिकल होण्याची शक्यता असते. त्यामुळेच ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा शुगरची पातळी ज्यांची मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, तर त्यांनी देखील नारळ पाण्याचं सेवन अगदी जपून करणं गरजेचं आहे. आता यानंतर पाचव्या प्रकारचे असे व्यक्ती की ज्यांनी नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. ते म्हणजे होतं काय की नारळामध्ये फॅटचं प्रमाण देखील असतं. आता नारळ तुम्हाला जसं माहिती आहे की नारळामधनं एक विशिष्ट प्रकारचं तेल काढलं जातं, पण नारळ हे कवळं असताना देखील त्याच्या पाण्यामध्ये थोड्या अधिक प्रमाणामध्ये तेलाचा अंश असतो. नैसर्गिक फॅट देखील त्याच्यामध्ये उपलब्ध असते, शुगर असते. तर यामुळे होतं काय की ज्या लोकांना कोलेस्टेरॉलचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना कोलेस्टेरॉलची पातळी त्यांच्या शरीरात वाढलेली आहे, तर त्यांनी देखील नारळाचं सेवन करणं, नारळ पाणी घेणं हे त्यांच्या आरोग्यास नक्कीच घातक ठरू शकतं. कारण की त्याच्यात थोड्याफार प्रमाणात का होईना फॅट असतं आणि त्यामुळे त्यांच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी ही अत्याधिक वाढून त्यांना प्रॉब्लेम तयार देखील होऊ शकतो. आता शेवटचा म्हणजेच 6व्या प्रकारचा आजार की ज्या आजारात नारळ पाणी देऊ शकतं मृत्यूला आमंत्रण, ते म्हणजे काय की भरपूर लोकांना कोलेस्ट्रॉलचा त्रास झालाय आणि त्या त्रासामुळे त्यांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या त्या ठिकाणी चालू असतात किंवा काही रुग्णांना अँटीबायोटिक्स देखील चालू असतात. कुठल्याही आजारासंबंधी अँटीबायोटिक्स डॉक्टरांमार्फत दिलेल्या असतात. अँटीबायोटिक्स किंवा रक्त पातळ होण्याच्या गोळ्या जर तुमच्या आहारात नियमितपणे जर असतील, तर त्यामुळे तुम्ही जर नारळ पाण्याचं सेवन जर करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नारळ पाणी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. कारण की याचा असा डायरेक्ट इफेक्ट होत नाही, पण याचा इनडायरेक्ट इफेक्ट होतो. होतं काय की हे जे काय रक्त पातळ करण्याच्या गोळ्या असतील किंवा अँटीबायोटिक्स असतील, तर याचं जे पचन आपल्या शरीरात होतं, तर ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं होतं. या ज्या काय गोळ्या आहेत, तर या लिव्हरमध्येच त्यांचं पचन होत असतं. मग गंमत होते काय की नारळ पाणी ज्यावेळेस आपल्या शरीरात जातं, त्याच वेळेस या गोळ्या जर त्या ठिकाणी उपलब्ध असतात, तर ते काय करतं, याच्या पचनामध्ये प्रचंड मोठा अडथळा निर्माण करायला सुरुवात करतं. याने होतं काय की ह्या अँटीबायोटिक्सच्या गोळ्या असतील किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या गोळ्या असतील, रक्त पातळ करण्याच्या गोळ्या असतील, तर यांचं काम अगदी व्यवस्थितपणे होत नाही, या व्यवस्थित पचल्या जात नाही. त्यामुळे यांचा जो काय डोस आहे, तर तो व्यवस्थित लागू पडत नाही आणि मग तुमचं जे काय त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण होत नाही आणि त्यामुळे देखील शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं किंवा ज्या कारणासाठी अँटीबायोटिक्स दिलेले आहेत तो आजार देखील बळवू शकतो. तर अशा अडचणी याच्यामध्ये येत असतात. तर हे होते मित्रांनो 6 आजार की ज्या आजारांमध्ये नारळ पाणी घेणं, नारळ पाण्याचं अतिरिक्त सेवन करणं हे अगदीच त्या ठिकाणी तुमच्यासाठी महाभयंकर मृत्यूचं कारण ठरू शकतं. मग त्यामुळेच तुम्हाला जर अशा प्रकारचा कुठलाही आजार असेल, कुठली लक्षणं असतील, तुमचं जर पोटॅशियम 5.5च्या वरती जर असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. किंबहुना आपण ज्या रुग्णांकडे नारळ पाणी घेऊन जातो, तर त्यांच्या डॉक्टरांना आपण विचारायला पाहिजे की यांना नारळ पाणी आम्ही द्यावं की नाही. तर अशा पद्धतीनं आपण नक्कीच पुढे होणाऱ्या एखाद्या वाईट गोष्टीपासून वाचू शकू. नक्कीच आपण जागरूक होण्याचा प्रयत्न याच्यामार्फत करू शकू. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.